नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज गेलो होतो 220 वर्ष जुने लक्ष्मीनारायणाचे मंदिर बघायला. हे मंदिर आपल्याला नागपुरात महाल परिसरातील मुन्शीवाड्यात बघायला मिळते. या मंदिराचे अचूक वर्ष नोंदविले नसल्याने इतिहासकारांच्या मते इसवी सन 1790 ते 1820 या काळात रघुजीराजे भोसले द्वितीय यांचे दिवाण भवानी मुन्शी आणि श्रीधर मुन्शी यांनी या मंदिराची निर्मिती केली. मंदिराच्या गर्भगृहात पांढऱ्या संगमरवरी पाषाणाची लक्ष्मीनारायणाची मूर्ती विराजमान आहे. गर्भगृहाच्या डाव्या बाजूला शंकराची पिंड तर उजव्या बाजूला गणपती विराजमान आहे. गर्भगृहाच्या प्रवेश भिंतीवर आपल्याला लक्ष्मीनारायण देवाचे वेगवेगळे रूप कोरलेले बघायला मिळते. तसेच मंदिराच्या बाहेरील बाजूसही आपल्याला विविध मूर्त्या तसेच कलाकृतींचे कोरीव काम बघायला मिळते. सध्या स्थितीत मंदिराच्या चारही बाजूने मोठाले घर असल्याने वाड्याच्या आत आल्याशिवाय आपल्याला मंदिराचे दर्शन होत नाही. त्यामुळे नवीन व्यक्तींच्या नजरेत 220 वर्ष जुने प्राचीन मंदिर लुप्त झालेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.